या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। मला सकाळी चक्कर आली होती। उपोषणला बसल्यामुळं चक्कर आल्यामुळं मला नेऊन ॲडमिट केलं होतं। अक्कलकोट रोडवरील कोंडानगर या ठिकाणी जवळपास 65 घरे पाडण्यात आली होती। 3 वर्ष झाले तेथील नागरिकांचा प्रपंच अद्यापही रोडवर आला आहे। तेथील बेघरांना राहण्याची सोय अद्यापही झाली नसून त्यांना तातडीने घरे बांधून द्यावी या मागणीसाठी आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे। कोंडानगरमध्ये गेल्या 60 वर्षापासून राहणाऱ्या रहिवाशांना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली क्षणात बेघर करण्यात आले। अनेक लोक बेघर झाले, त्यामुळे त्यांना अद्यापही घरे मिळाले नाही, त्यांचे पुनर्वसन झाले नाही। त्यांना तातडीने घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी विश्वभूषण कांबळे यांनी उपोषणाद्वारे केली आहे। आरबी दयावान संस्था सचिव विश्वभूषण कांबळे। गेल्या 3 वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या संदर्भात आम्ही इथे येऊन वेळोवेळी निवेदन देऊन, त्याच पद्धतीने PWD जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही अद्यापर्यंत आम्हाला राहण्याची सोय झालेली नाही। याचे कारण असे की 16 डिसेंबर 2020 रोजी काही क्षणात आमचे घरं पाडून आम्हाला बेघर करण्यात आले व तेव्हापासून आम्ही वेळोवेळी यांना एक भारताचे नागरिक म्हणून जाणीवपूर्वक न्याय मागत असताना अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही। आम्ही वेळोवेळी सर्व अधिकाऱ्यांना भेटूनही आम्हाला न्याय मिळाला नसल्यामुळे काल रोजी 15/2/2024 रोजी अमरण उपोषणची आम्ही हाक दिलेले आहे। त्याच पद्धतीने कोंडानगरमधील सर्व नागरिक व आम्ही सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी हे कालपासून अमरण उपोषणास बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी घेणार नाही। आणि आमच्या 18 ते 20 लोक कोंडानगरमधले मरण पावले। त्याच पद्धतीने गंगा नायकवाडी ह्या महिलेचाही जीव त्या ब्रिज खाली गेला, तरी प्रशासनाला जाग आली नाही। कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही व सर्व तिथल्या नागरिकांचे हाल विचार न करता हे लोक राजरोसपणे आजपर्यंतही संतापजनक शांतपणे बसून आहेत। तर आमची मागणी अशी आहे की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जरी आमचा जीव जरी गेला तर आम्ही माघार घेणार नाही, असे बोलून मी या ठिकाणी पूर्णा माने। मला सकाळी चक्कर आली होती। उपोषणला बसल्यामुळं चक्कर आल्यामुळं मला नेऊन ॲडमिट केलं होतं। का बरं बसला तू उपोषणला? आमचे घरं गेल्यामुळं बसलो आम्ही। किती घरं गेले ते एकूण? 65 त्या हायवे झालेल्या नवीन अक्कलकोट रोडचं? अक्कलकोट। हा, काय मागणी आहे तुमची आता? आम्हाला न्याय मिळत तर आम्ही इथंच थांबणार। काय न्याय म्हणजे काय पाहिजे? घर पाहिजे, जागा पाहिजे? जागा पाहिजे। जागा पाहिजे कुठेतरी। काय म्हणतात अधिकारी इथले? इथले अधिकारी काय त्यांनी म्हणते ते मीटिंग घेता म्हणते ते या म्हणते एवढं। म्हणजे तुम्ही आता उपोषणाला बसलात, अन्न पाणी त्याग केलंय का? त्याग केलं। अच्छा। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूर कर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी? तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।